नमस्कार दत्तभक्तांनो, आपण पाहत आहात गुरुमाऊली दत्तभक्तीचा एक दिव्य प्रवास। आजचा विषय आहे शनिदेवांनी दत्त महाराजांना दिलेले वचन। मित्रांनो, न्यायदेवता शनी महाराज म्हणजे कर्माचा न्याय। आपण जे करतो, जसे जगतो, ज्या भावना मनात ठेवतो त्याचं फळ शनी देतात। त्यामुळे शनी भीतीचा विषय वाटतो। त्रास, विलंब, अडथळे हे शनीशी जोडले जातात। पण खरं पाहिलं तर शनी शिक्षा देत नाही, ते शिकवतात, आतून मजबूत करतात, अहंकार झडवतात आणि संयम शिकवतात। तर दत्त महाराज मात्र करुणेचा महासागर आहे। ते फक्त कर्म पाहत नाहीत, तर त्या कर्मामागचा आपला भाव पाहतात। चुकांमध्ये अडकलेला भक्त असो वा संकटात सापडलेला मनुष्य, दत्तगुरु त्याला एकटे सोडत नाहीत। जिथे शनी नियम आहे तिथे दत्त महाराज मार्गदर्शन आहे। जिथे शनी थांबवतात तिथे दत्त महाराज हात धरून पुढे नेतात। आपल्या हिंदू धर्मात शनी महाराजांना न्यायाची देवता मानले जाते। त्यांच्या कडक दृष्टीपासून देव, दानव आणि मानव कोणीही सुटू शकलेला नाही असा सर्वसाधारण समज आहे। पण तुम्हाला माहिती आहे का, भगवान दत्तात्रेयांच्या भक्तांवर शनी महाराजांची वक्रदृष्टी कधीही पडत नाही। यामागे एक अत्यंत सुंदर आणि मार्गदर्शक पौराणिक कथा आहे। एकदा शनी महाराजांनी भगवान दत्तात्रेयांना पाहिले आणि ते त्यांच्याकडे येऊ लागले। दत्तात्रेय हे साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित असे परब्रह्म स्वरूप आहे। शनिदेवांनी दत्त महाराजांना नम्रपणे सांगितले, प्रभू, सृष्टीच्या नियमानुसार मला तुमच्या राशीत प्रवेश करावा लागेल आणि 7.5चा प्रभाव दाखवावा लागेल। दत्त महाराजांनी सहजतेने स्मित हास्य केले आणि म्हणाले, ठीक आहे, तू तुझ्या कर्तव्याचे पालन कर, पण मला सांग, तू माझ्या शरीराच्या कोणत्या भागावर आधी स्थान घेणार आहेस? शनिदेव म्हणाले, मी प्रथम आपल्या शिरावर स्थान घेईन। हे ऐकून दत्त महाराजांनी तात्काळ आपले दिगंबरा स्वरूप प्रकट केले आणि ते सहस्रार चक्रात अर्थात परम समाधी अवस्थेत लीन झाले। दत्त महाराजांच्या अथांग दिव्य ऊर्जेचा आणि तेजाचा प्रकाश शनिदेवांना सहन होईनासा झाला। शनी महाराजांना जाणीव झाली की जे स्वतः त्रिगुणातीत आहेत, ज्यांचे मन सदैव ईश्वरी आनंदात मग्न आहे, त्यांच्यावर सांसारिक 7.5चा काय प्रभाव पडणार? शनी महाराजांनी तत्काळ आपले हात जोडले आणि दत्त महाराजांची क्षमा मागितली। तेव्हा त्यांनी दत्त महाराजांना आणि त्यांच्या भक्तांना एक विशेष वरदान दिले। शनिदेवांनी दत्त महाराजांना वचन दिले की जो भक्त तुमची मनोभावे भक्ती करेल, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप करेल, त्याला माझी पीडा कधीही त्रास देणार नाही। उलट माझ्या 7.5 महादशेत मी त्याला अनुकूल फळ देईन। म्हणून असं म्हणतात की शनीची 7.5 किंवा अडचणीचा काळ सुरू झाला की दत्त महाराजांची उपासना करावी। कारण दत्तगुरु शनीचा कोप टाळत नाहीत, पण त्या काळात माणसाला तग धरायला शक्ती देतात। त्रास कमी होतो असे नाही, पण त्रास सहन करण्याची ताकद येते आणि तीच खरी कृपा असते। शनी माणसाला बाहेरून शिस्त लावतात, तर दत्त महाराज आतून बदल घडवतात। शनीकडे गेले की आपण कर्म सुधारायला शिकतो, तर दत्त महाराजांकडे गेले की मन शुद्ध करायला शिकतो। दोघांचा मार्ग वेगळा असला तरी उद्देश एकच आहे, माणसाला योग्य दिशेने नेणे। म्हणून दत्त भक्तांसाठी शनी भीतीचा नाही तर परीक्षेचा देव ठरतो आणि त्या परीक्षेत पास होण्यासाठी दत्त महाराज हेच खरे गुरु ठरतात। त्यावेळेपासून दत्त महाराजांच्या उपासनेमुळे शनी, राहू, केतू यांच्यासारख्या ग्रहांचे अनिष्ट प्रभाव नष्ट होतात। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा जप पितरांना गती देणारा आहे, ज्यामुळे घरातील वाद, संतती प्राप्तीमधील अडथळे आणि आर्थिक चणचण दूर होते। दत्त महाराजांचे स्मरण भक्ताच्या भोवती एक अदृश्य संरक्षण कवच निर्माण करते। त्यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर राहतात
आजच्या धावपळीच्या युगात जर मानसिक शांतता आणि संकटावर मात करायची असेल तर दत्तनामासारखा दुसरा सोपा मार्ग नाही. थोडक्यात सांगायचं तर कलियुगातील मानवाला सर्व प्रकारच्या कष्टातून आणि दुःखातून मुक्त करण्यासाठी जो भक्त दत्तचरणी लीन होऊन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणतो त्याचे सर्व कष्ट श्री दत्त प्रभू स्वतः हरण करतात. चला तर मग आजपासून रोज किमान 108 वेळा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करूया आणि महाराजांच्या कृपेला पात्र ठरूया. नमस्कार दत्तभक्तांनो. दत्तभक्ती आणि अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी मी गुरुमाऊली हे YouTube चॅनल सुरू केले आहे. तुमच्या आशीर्वादाने व प्रेमाने लवकरच 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा गाठायचा आहे. कृपया चॅनलला सबस्क्राईब करून या कार्यात आपले सहकार्य द्यावे ही नम्र विनंती. हे गुरुदेव दत्ता, तुमच्या लीला करणे ब्रह्मादिकांनाही शक्य नाही आणि आमच्या सारख्यांना तर अजिबात शक्य नाही. तेव्हा अधिक परीक्षा न घेता आमच्या हृदयातील स्थान आपण कधीही सोडू नये हीच तुमच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.